कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात केली होती आणि त्याच्यामधले काही उदाहरणं देखील मी तुम्हाला सोडून दाखवले होते. काही उदाहरणं तुम्हाला सरावासाठी सोडवायचे होते. तुम्ही सोडवले असतील असं गृहीत धरून मी पुढचे 6, 7 आणि 8 हे 3 उदाहरणं आज मी शिकवणार आहे. तर यामध्ये बघा 6 नंबरचं एक्झाम्पल 1/3x + y = 10/3, 2x + 1/4y = 11/4 असे आपल्या समोर दोन रेषीय समीकरण लिनियर इक्वेशन आहेत आणि हे दोन लिनियर इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहेत. तर आतापर्यंतच्या इक्वेशन मध्ये तुम्ही असं पाहिले की या सर्व कोइफिशिएंट होल नंबर होते म्हणजे पूर्ण संख्या होत्या, पण आता या 6व्या एक्झाम्पल मध्ये ही कोइफिशिएंट हे होल नंबर नसून फ्रॅक्शन आहेत. हे छेद अपूर्णांकातील संख्या आल्या, त्यामुळं असं इक्वेशन आलं तर कसं सोडवायचं. तर असं इक्वेशन सुद्धा फार असं वेगळं नसते, तर थोडंसं याची वेगळी पद्धत आपण शिकूया. तर आता या ठिकाणी बघा हे पहिलं इक्वेशन जशास तसं मांडायला पाहिजे आणि जशास तसं मांडून घेऊ. 1/3x + y 10/3 फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन 2x + 1/4 y = 11/4 सेकंड इक्वेशन. आणि हे दोन इक्वेशन असं एकत्रित मांडल्यानंतर आता याच्यामधलं काय करायला पाहिजे, आपल्याला सरळ इक्वेशन मिळवायला पाहिजे पूर्ण संख्या असलेलं. आणि हे पूर्ण संख्या कोइफिशिएंट असलेलं इक्वेशन मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर हे डिनॉमिनेटर आपल्याला लोप करायला पाहिजे. आणि डिनॉमिनेटर जर लोप करायचे असतील तर याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे. तर जो डिनॉमिनेटर आहे त्याच संख्येनं जर आपण त्या इक्वेशनला गुणाकार केला तर ऑटोमॅटिकली त्या इक्वेशन मधले डिनॉमिनेटर निघून जातात, लोप होऊन जातात. आणि म्हणून त्याचप्रमाणे आपण इक्वेशन फर्स्टला डिनॉमिनेटर 3 आहे, त्याच्यामुळे 3 जर गुणाकार केला तर इथले 3 आणि इथले 3 म्हणजेच हे दोन्ही डिनॉमिनेटर लोप होऊन जातील. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर 4 आहे आणि म्हणून आपण 4 न जर दुसऱ्या इक्वेशनला जर मल्टिप्लाय केलं तर या दुसऱ्या इक्वेशन मध्ये सुद्धा डिनॉमिनेटर चा लोप होतो. आणि म्हणून त्याचप्रमाणे आपण असं इथं लिहू मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3 and इक्वेशन सेकंड बाय 4. आणि पहिल्या इक्वेशनला आपला 3 ने गुणाकार करायचे, म्हणून आपण पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. हे बघा पहिल्या टर्मला जर 3 ने मल्टिप्लाय केलं 3 हे असं लोप होऊन जाईल आणि फक्त राहील काय 1x म्हणजेच x राहील. आता सेकंड टर्मला जर आपण 3 ने गुणाकार केला मल्टिप्लाय केलं तर 3y होईल. आणि त्या संख्येला जर आपण 3 ने गुणलं तर हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील आणि फक्त राहतील 10. आणि अशा प्रकारे आपल्याला एक डिनॉमिनेटर नसलेलं सरळ समीकरण मिळेल आणि याला नंबर टाका 3. आता दुसऱ्या इक्वेशनला आपल्याला 4 ने गुणाकार करायचे, म्हणून 4 ने गुणाकार करू. 4 2 8x प्लस डिनॉमिनेटर 4 आणि हे 4 कट होऊन जातील आणि फक्त राहील 1y म्हणजेच फक्त y 1 लिहिण्याची गरज नाही. आणि पुढच्या संख्येला जर आपण 4 ने गुणाकार केला तर तिथं फक्त राहतील 11. आणि असं आपल्याला नवीन असं समीकरण मिळेल ते 4 नंबर. आता हे बघा या दोन समीकरण आपल्या पहिल्या असतात, तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या समीकरणासारखे समीकरण आपल्याला सरळ असे दोन समीकरण या ठिकाणी मिळाले. आणि म्हणून आता आपण या अगोदर जसं सोडवलं त्याचप्रमाणे आता इथून पुढे सोडवायचे. तर आता बघा हे 8x आहे, वरच्या x समोर कुठलाही कोइफिशिएंट नाही आहे, y च्या समोर दुसऱ्या इक्वेशन मध्ये y च्या समोर कोइफिशिएंट नाही,
वरच्या वायच्या समोर 3 आहे, म्हणून कुठल्याही एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट आपल्याला लाईक करायला पाहिजे, म्हणून एक कोइफिशियंट लाईक करू. तर आता एक्सचा कोइफिशियंट आपल्याला लाईक करायचा आहे, सेम करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल, तर 8 नच आपल्याला या वरच्या समीकरणाला गुणाकार करावा लागेल आणि म्हणून आपण समीकरण इक्वेशन नंबर 3 ला 8 न मल्टिप्लाय करू आणि इथं लिहू मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय 8 आणि असं गुणाकार करू. 8x प्लस 24 अतिरिक्त 24y 24y आणि 8 10 80 असं आपल्याला नवीन असं पाचवं समीकरण या ठिकाणी मिळेल. आता असं नवीन समीकरण मिळाल्यानंतर हे दोन समीकरण आपण आता एकत्रितरित्या मांडू. एका जागी करू. हे बघा, सारखे कोइफिशियंट असणारे हे आपल्याला दोन समीकरण मिळाले. 8x आहे, हे पाचव्या समीकरणात 8x आहे आणि म्हणून हे दोन इक्वेशन आपण आता एकत्रित लिहू. मोठ्या संख्या असणार आपण पहिल्यांदा वर लिहू आणि छोट्या संख्या असणार खाली लिहू, म्हणजे गणितीय क्रिया करताना सोपं जाईल. म्हणून 8x प्लस 24y इज इक्वल टू 80 आणि 8x प्लस y इज इक्वल टू 11 असं लिहू. आता त्या समीकरणात दोन्ही एकत्रित लिहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सारखे कोइफिशियंट असणारे व्हेरिएबल समोरील संख्या चिन्ह सारखे आहेत आणि म्हणून या 8x च्या समोरील पॉझिटिव्ह आहे, हे 8x पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला सारखे चिन्ह असल्यामुळे काय करावं लागेल, वजाबाकी करू आणि म्हणून सबट्रॅक्ट इक्वेशन 4 and 5 आणि या ठिकाणी वजाबाकी करू. आता वजाबाकी करताना काय करायचं असतं, खालच्या संख्येचे चिन्ह बदलतात आणि म्हणून आता याच्या समोर काय नाही ते काय झालं, मायनस झालं, प्लस या ठिकाणी सुद्धा मायनस झालं आणि या ठिकाणी सुद्धा मायनस होईल आणि मग 8x मधून 8x गेले 0 राहिले, 24y मधून 1y गेले 23y राहतील आणि 18 मधून 11 गेले 69 राहील. आता या ठिकाणी y ची किंमत आपल्याला मिळून जाईल 69 डिवाइडेड बाय 23 23 23 आणि 23 त्रिक 69 म्हणजेच y इज इक्वल टू 3 असं या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा y ची व्हॅल्यू मिळेल आणि ही आलेली y ची व्हॅल्यू कुठल्याही एका समीकरणात 5 समीकरणापैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये आपण ठेवली तर आपल्याला x ची व्हॅल्यू लगेच मिळून जाईल आणि म्हणून या ठिकाणी पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, आपण सरळ ज्या ठिकाणी इक्वेशन मिळालं त्या ठिकाणी ठेवू, म्हणजे थर्ड नंबरच्या इक्वेशन मध्ये जर ही किंमत ठेवली इक्वेशन 3 तर काय होईल बघा. आता हे इक्वेशन मांडा, x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि या ठिकाणी y ची किंमत या इक्वेशन मध्ये ठेवू. हे x ला x प्लस 3y ची व्हॅल्यू आहे 3 म्हणून 3 लिहिलं, हे 10 ला 10 या ठिकाणी 3 3 जा 9 इज इक्वल टू 10. तर आता x प्लस, आता हे 9 जर 9 च्या समोरचं प्लस आहे, हे जर तिकडे गेलं तर काय होईल 10 मायनस 9 होईल आणि x इज इक्वल टू काय, 10 वरून 9 गेले 1 झाले, x ची व्हॅल्यू येईल 1 आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी मिळतील. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 3 आणि या ठिकाणी आपण म्हणू सोल्युशन x व्हॅल्यू x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू 3, असं या ठिकाणी पूर्ण आन्सर असं लिहिता येईल. ठीक आहे. हे
यामध्ये फार असा फरक नाही, फक्त आपल्याला काय करायचंय, डिनॉमिनेटर काढून टाकायचे, मग पूर्ण आपल्याला असे सरळ असे दोन समीकरण मिळतील आणि या पुढील समीकरण आपण नेहमी सोडवतो त्याप्रमाणेच सोडवायचे आहेत. आता त्यानंतरचं उदाहरण 7 नंबरचं एक्झाम्पल बघा. हे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडवायचं. हे बघा, हे दोन इक्वेशनकडे आपण पाहिलं असताना पहिले इक्वेशन काय, 99x + 101y = 499, फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन 101x + 99y = 501. असे दोन इक्वेशन आहेत. त्या दोन इक्वेशन मध्ये बघा, असं आपण बारकाईने जर लक्ष केलं तर असं लक्षात येईल की फक्त व्हेरिएबलचे कोइफिशिएंट चेंज केले आहेत, फक्त अदलाबदल केले आहे कोइफिशिएंटची. आता पहिल्या समीकरणामध्ये x चा कोइफिशिएंट 9 आहे, तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोइफिशिएंट 99 आहे, आणि पहिल्या इक्वेशन मध्ये y चा कोइफिशिएंट 101 आहे, तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशिएंट 101 आहे. म्हणजेच फक्त कोइफिशिएंटची अदलाबदल केली आहे या ठिकाणी. आणि असं जर एखादं इक्वेशन आपल्याला आलं तर हे कसं सोडवायचं. आता या ठिकाणी जर आपल्याला कोइफिशिएंट लाईक करायचे झाले तर आता हे मोठ्या मोठ्या संख्या असल्यामुळं आपल्याला हे लाईक करणं सहज शक्य नाही, तेवढं सोपं नाही. त्यामुळं आता हे लाईक करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर एक साधी तुम्हाला ट्रिक सांगतो की एक साधी आणि सोपी पद्धत आहे. तर या ठिकाणी बघा, हे दोन इक्वेशन असं एकत्रित मांडायचे. फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. जर या दोन इक्वेशनची आपण एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन असं जर केलं तर हे आपल्याला सोप्या रूपामध्ये म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये मिळणं सोपं जाते. आणि असंच आपण करून पाहू. बघा, पहिल्यांदा आपण दोन इक्वेशनचे ऍडिशन करू. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, असं दोन समीकरणांची बेरीज करूया. 99x + 101y = 499. हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन. सेकंड नंबरचं 101x + 99y = 501. हे सेकंड इक्वेशन. आणि या ठिकाणी आपण आता ऍडिशन करणार आहोत. 99 + 101 200x होते, प्लस 101 आणि 99y इथं सुद्धा 200y होतील. आणि याची बेरीज केली तर काय, 9 + 1 10 होतील. ह्याचे 1 9 1 9 आणि 1 इथं सुद्धा 10 होतील. आणि 5 + 4 9 आणि 1 10. या ठिकाणी असं आपल्याला बेरीज मिळेल. तर आता या ठिकाणचे कोइफिशिएंट खूप मोठे मोठे 200 आहे, 200 आहे. आणि या ठिकाणचे कोइफिशिएंट अशा नेहमीच असे इक्वेशन असेल तर हे दोन कोइफिशिएंट सारखेच सेम येतात. आणि मग काय करायचं, आता ह्याला थोडंसं आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू, सोपं रूप लिहू. जर आपल्याला ह्या तिन्ही संख्येला भाग करणारी संख्या 200 आहे, म्हणून याला पूर्ण ह्या इक्वेशनला आपण 200 न काय करू, गुणाकार करू किंवा भागू. समजा भागाकार केला तर म्हणून इथे लिहा, ह्याला नंबर टाका 3. इक्वेशन आपलं तिसरं इक्वेशन या ठिकाणी मिळालं. त्या थर्ड इक्वेशनला आपण 200 न डिवाइड करू. म्हणून divide equation third by 200 आणि 200 ने याला डिवाइड करू. तर याला 200 ने भागलं, जे 200 ने भागलं तर उत्तर फक्त x राहील. ह्याला 200 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी सुद्धा y राहील. आणि ह्याला 200 ने डिवाइड केलं तर 5. आणि या ठिकाणी आपला अगदी सहज आणि साधं या ठिकाणी इक्वेशन मिळेल. याला नंबर टाकू 4. आता हे झाली ऍडिशन. आता एकदा काय करायला पाहिजे, सबट्रॅक्शन करू. आता ह्या पहिल्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करू. म्हणून या ठिकाणी सबट्रॅक्ट
इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, पहिली आणि दुसऱ्याच इक्वेशनची सबट्रॅक्शन करायला पाहिजे. आता वजाबाकी करताना सोपं जावी म्हणून मोठ्या संख्या असणारी इक्वेशन वर लिहू आणि म्हणून पहिली इक्वेशन आपण वर लिहू. 101x plus 99y is equal to 501 minus 99x plus 101y is equal to 499. आणि या ठिकाणी आता सबट्रॅक्शन करायचे आहे. तर सबट्रॅक्ट मध्ये काय होईल, खालच्या संख्येचे चिन्ह बदलतील म्हणून इथं मायनस होईल, इथं सुद्धा मायनस होईल आणि इथं सुद्धा मायनस होईल. तर या ठिकाणी 100 मधून 99 गेले, उरले किती 2x प्लस या ठिकाणी 101 मधून 99 असं करावं लागेल म्हणून मायनस 2y इज इक्वल टू आता या ठिकाणी आपल्याला असं किती 4 नंबर 5 नंबरचं नवीन समीकरण मिळेल. आता हे समीकरण काय करायचे, ह्याला सुद्धा आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये घेऊ. तर याला हे या ठिकाणी संख्या आणि या ठिकाणी संख्या सारखी असल्यामुळे काय करायचं, आपण ह्याला 2 ने डिवाइड म्हणून केली, ह्या डिवाइड इक्वेशन 5 बाय 2 आणि डिवाइड करा x मायनस y इज इक्वल टू 1. असे ह्या ठिकाणी आपल्याला नवीन असं 6वं समीकरण या ठिकाणी मिळेल. आता हे असे 2 समीकरण मिळाल्यानंतर हे आपण एकत्रित लिहायचे आणि सोडवायचे. हे पहा या ठिकाणी बेरीज केली, इथं 4थ्या नंबर समीकरण मिळालं x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि वजाबाकी केली त्यावेळेला इथे या ठिकाणचं x मायनस वाय इज इक्वल टू 1 असे नवीन समीकरण या ठिकाणी आपल्याला हे 5व्या नंबर हे 4थ्या नंबरचं समीकरण आणि हे 6व्या नंबरचं इक्वेशन असे आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. आता या ठिकाणी बघा दोन्ही इक्वेशन मध्ये x चे कोएफिशिएंट आणि y चे कोएफिशिएंट सारखेच आहेत म्हणून आता या ठिकाणच्या दोन्ही इक्वेशन मध्ये एक साइन प्लस साइन एक मायनस साइन y च्या समोर, म्हणून या ठिकाणी वेगवेगळे साइन असतील तर आपल्याला ऍडिशन करावं लागेल म्हणून ऍड इक्वेशन 4 and 6 आणि हे दोन इक्वेशनचे ऍडिशन करू इज इक्वल टू 5x मायनस y इज इक्वल टू 1 आणि या ठिकाणी आता ऍडिशन करायचे आहे. हे बघा x प्लस x 2x मायनस y and प्लस y चा लॉग होऊन जाईल आणि 5 व्हॅल्यू 6 होईल. x इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 2 x इज इक्वल टू 3. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू मिळेल तर आपण या दुसऱ्या इक्वेशन मध्ये कुठल्याही एका इक्वेशन मध्ये किंमत ठेवून x ची आपण y ची किंमत काढू शकतो आणि म्हणून या ठिकाणी सिंपल इक्वेशन इथं सोपं आहे म्हणून या ठिकाणी याच इक्वेशन चौथ्या इक्वेशन मध्ये आपण किंमत ठेवू पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 4 आणि या ठिकाणी इक्वेशन हा x प्लस y इज इक्वल टू 5. आता x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 3 ठेवायची आहे आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे आणि हे जर प्लस 3 इकडे गेलं तर 5 मायनस 3 y बरोबर 2. या ठिकाणी अशा प्रकारे x, y इज इक्वल टू 3, 2 अशा आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळून जातील. याप्रमाणे 8वा प्रॉब्लेम असाच आहे. तर तुम्ही आता हे प्रॉब्लेम पुस्तकात आपल्या टेक्स्टबुक मध्ये 8व्या नंबरचा आहे, हे तुम्ही घरी सराव म्हणून सोडवायचं आहे. जर कोणाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा
या व्हिडिओच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता। आणि ज्यांनी हे काल आणि आज दिलेले जे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले होते ते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर त्याच्या सॉल्व्ह करून फोटो काढून आमच्याकडे पाठवायच्या आहेत।